आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरी, मला एकदा तुझ्यासोबत आश्रमात यायचं होतं. आले तर चालेल ना? नंदाई, एक विचारू का? परवानगी कसली घेतेस? विचार ना. तुम्हाला आता बरं वाटत असेल तर उद्यापासून नाही आले तर चालेल का तुम्हाला? नंदाई, तिकडचं बघायला हवं ना आता. माझ्याशिवाय कोण बघणार? आणि आता आश्रमाची परिस्थिती थोडी नाजूक आहे. आश्रमासाठी निधी गोळा करायचा आहे मला. लवकर मदत नाही मिळाली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. पैसे मिळवावे लागतील. तीच सोय करायची आहे. अगं, मग रुद्रशी बोललीस का? मी सांगते त्याला, तो मिळवून देईल मदत लगेच. सुपर्ब. वाव, किती ड्रामा केलास ग. मम्मांच्या हेल्थ साठी आली आहेस असं म्हणत होतीस ना? फायनली तू तुझे ट्रू कलर्स दाखवलेच. असं काही नाहीये सोहा मॅडम. मी पैशांसाठी. कम ऑन मम्मा, तुम्हाला अजूनही हिच्या पुअर फेसवर ट्रस्ट आहे? अहो फेक आहे तो फेस, फेक. बाहेर म्हणत होती आम्हाला पैसे नको अँड ऑल, पण इकडे येऊन ती बरोबर तुम्हाला फसवते. सोहा, अगं काय बोलतेस तू? ट्रूथ, जे खरंय तेच बोलते. कसा स्मार्टली पैशांचा विषय काढला हिने. आय नो, हिला घरातले पैसेच हवे फक्त. हे बघा सोहा मॅडम, तुम्हाला याआधीही सांगितलंय मी, मला घरातले पैसे नको आहेत. काय चाललंय? घ्या, आता तर कोणी ऐकणारच नाही माझं. रुद्र, जरा शुद्ध असेल तर बघ इकडे काय चाललंय ते. परत परत सिंपती गेन करून ही गौरी बरोबर तिचं काम करते. मम्मा आणि राजनपांची काळजी घेण्याचं नाटक केलं हिने, आणि एकदम स्मूथली पैशांचा विषय काढला. शट अप सोहावहिनी. खबरदार, जर गौरीजींच्या काळजी करण्याला नाटक म्हणालात तर त्या मनापासून नंदाईची काळजी घेत आहे. तुम्हाला तर साधं नाटकही करता नाही येत काळजी करण्याचं. त्यांच्यावर नको ते आरोप करण्यापेक्षा स्वतःकडे बघा. रुद्र, कर तू पण मलाच ब्लेम कर. काय मॅजिक केले हिने कुणास ठाऊक. हिना बरोबर वेळेवर सिंपती कार्ड चालवते. समोरचा कसा हिच्या जाळ्यात बसतो काहीच कळत नाही. फाईन, करा तुम्ही हिला मदत करा, हिला पैसे द्या, काय करायचं ते करा. बस झालं वहिनी. गौरीची पैशासाठी करत नाहीयेत हे सगळं. आणि मी त्यांना स्वतः पैसे देऊ केले होते, पण त्यांनी ते नाकारले. आणि गौरीजींसारखं स्वाभिमानाने जगणं तुम्हाला या जन्मात तरी शक्य नाही. त्या त्यांच्या मेहनतीने पैसे मिळवतील, खात्री आहे मला. गौरीजी आश्रम नक्की वाचवतील, तेही पैठणकरांच्या पैशांशिवाय.
तिला काही घेणं देणंच नाहीये मुलांशी. तुम्हालाच तिचा पुळका आहे ना. घ्या बघा. तेव्हाच अडवलं असतं ना तर ही वेळच आली नसती. बघा आता काय झालं ना आश्रमाचं नाव खराब. तरी मी सांगत होते हा माणूस नको इथं, पण माझं कोणी ऐकतं का? सगळे मेले त्या गौरीचंच ऐकतात. हे काही काय बोलतेस ग? आणि सारखं सारखं गौरीच्या मागे काय लागतेस ग? ए वर्षा, काय इकडे जा जा तिकडे जाऊन खेळ जा. ए थांब तिथंच. कशाला कशाला लपवता पोरांपासून? वाचा रे पोरांनो तुम्ही पण. रुद्र सरांमुळे आपल्या आश्रमाची काय अवस्था होणार आहे ते पण कळू दे त्यांना. हा बरं बोल. हॅलो रुद्र सर. अहो ते आजच्या पेपरात गौरीला हे सगळं कळलं तर आता तुम्हीच काहीतरी करा. हो तुम्ही लवकर या इकडे. कळलं केलंस तू काम ते. मग चंद्रिका म्हणतात मला उगाच नाही. तुम्ही दिलेल्या बातमीला अशी झणझणीत फोडणी दिली की नाही की ठसकाच लागणार सगळ्यांना. तडका लावणं चंद्रिकाची स्पेशालिटी आहे. गुड. आता आश्रमाची बदनामी झाल्यावर त्या आश्रमाला कुणीही देणगी देणार नाही. शिवाय या सगळ्याला कारणीभूत रुद्र आहे हे कळल्यावर गौरीही त्याला दूर करेल. हा म्हणजे ते म्हणतात ना एकाच दगडात दोन पक्षी मारले तुम्ही. मग काम चांगलं व्हायलाच हवं हो ना. तिथे काय काय घडतंय ते सगळं मला कळवत राहा. कोण आहे तुम्ही सगळे? तुम्ही या अनाथ आश्रम मध्ये काम करतात का? वय पण तुम्ही कोण? आम्ही सगळे वेगवेगळ्या आश्रमातून आलोय. नाशिक ऑर्फनेज असोसिएशन तर्फे. रेवती मॅडमने लयच मोठी फिल्डिंग लावलेली दिसते. आज काय तो सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. हो इथे नक्की काय चाललंय ते बघायलाच पाहिजे. बंद करा बंद करा अनाथ आश्रम बंद करा. 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 बंद करा बंद करा. कोण बघते इथे सगळं? कुठे आहे ती गौरी? बोलवा तिला. ती नाही आश्रमात. नाहीये मग कुठे गेली?
बोलवा लवकर, विषय जरा गंभीर आहे. बंद करा अनाथ आश्रम, बंद करा अनाथ आश्रम, बंद करा अनाथ. काय थांबा. हे भरत दादा हे आश्रमातलं सगळं बघतात. मोर्चा घेऊन आल्यात बायका. अशीच आश्रमाची बदनामी होत राहील तर आपला आश्रम बंद होईल. ए तू शांत बस ग. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्हाला जे वाटतंय आणि तुम्ही जे ऐकलंय ना ते सगळं खोटं आहे. अहो पेपर मध्ये छापून आलंय ते खोटं कसं असेल? खोटं म्हणजे चुका होऊ शकतात ना. आमचा हा आश्रम गौरी सांभाळते आणि अगदी उत्तम सांभाळते बरं का. हे तुम्ही आम्ही बोलून काय उपयोग? ज्यांची नावं आहेत त्यांचा ठाव ठिकाणा काय? काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? रुद्र पैठणकर ना तुम्ही? हो. तुमच्यासारख्या मोठ्या लोकांना हे शोभून दिसतं का? अर्थात तुमच्यासाठी काय हा सारा खेळच असणार, पण इथे लहान लहान मुलं आहेत हो, त्यांच्यावर काय परिणाम होईल याचा तरी विचार केलात का? बघा, तुम्ही समजते तसं काहीच नाहीये. आम्हाला एकच माहितीये, आश्रम ही या गोष्टींची जागा नाही. तुम्ही खूप चुकीचं वागलात, याची शिक्षा तुम्हाला मिळालीच पाहिजे. घ्या, आता ही चिमुरडी शिकवणार. ही त्या गौरीचीच पोर. बिट्टी, तू सगळ्यांना घेऊन आज जा. हे बघा, रुद्र सर आणि गौरी दोघेही खूप चांगली माणसं आहेत. त्यांच्यात असं काही लफडं वगैरे काही नाहीये. मग काय? प्रेम. माझं प्रेम आहे त्यांच्यावर. म्हणजे लफडच झालं ना. अहो, तुमच्या या अशा प्रकरणामुळे लोक अनाथ आश्रमाला नावं ठेवतील. कोण विश्वास ठेवेल सांगा ना? हो ना, यांच्यामुळे आपलीच पंचायत होणार. आपण कोणाला तोंडही दाखवू शकणार नाही. रुद्र साहेब, आमची बदनामी होईल हो, आणि नाशकातली सगळी अनाथ पोरं बेघर होतील. हे सगळं नाही चालणार. नाही चालणार. बंद करा अनाथ आश्रम बंद करा. बंद करा अनाथ आश्रम बघा, बंद माझ्या करा. ऐकून काय मूर्खपणा आहे हा? अगं, लोक शेण घालतील अशानं तोंडात. काय इज्जत राहील पैठणकरांची? खरंय ग तुझं, फार चुकीचा वागला रुद्र. त्यांना असं करायला नको होतं. काय हे? का वागतोय रुद्र असं? कळत कसं नाही त्याला? अगो, आतापर्यंत घरातल्या घरात होतो तोवर ठीक होतो, पण आता आश्रमात काय काय बघायला लागणार आहे पैठणकरांना, देव जाणे. मला तर गौरीची काळजी वाटते आई. किती नुकसान होणार याच्यानं. तिला आश्रमाला मदतीची गरज होती. आता कोण करणार आश्रमाला मदत? नाहीतर काय गो रेवती, आता ही बातमी सगळीकडे पसरली असणार. अगो, किती बदनामी झाली असेल गौरीची. बिचारी गौरी ग. आई, हे बघ, हे सगळं असं पेपरात छापून आलंय. अजून काय बाकी राहिलंय बदनाम व्हायचं?
बाण बरोबर जाऊन गौरीला लागणार. कुठे आहे गौरी? बोलवा तिला. तिला म्हणा आमच्या प्रश्नाची उत्तरं दे. बोलवा तिला. अहो ती कुठं असते आश्रमात? काय इथे नसते? मग कुठे असते? भरत दादा, आता तुम्हीच सांगा, कुठे आहे गौरी? सांगा ना, सांगा. अहो ती म्हणजे आता बाहेर गेली आहे ती. कुठे आहे गौरी? तिची जबाबदारी आहे ना मुलांकडे बघण्याची, आणि तीच नाहीये. अहो पण मी म्हणते जाते कुठे? त्या माझ्या घरी आहेत. हेच तर चाललंय आश्रमात. ती आलटून पालटून इथं तिथं असते. स्वतःला फक्त मुलांची आई म्हणवते, पण वागत नाही आईसारखं. मुलांकडे लक्ष नाही, आश्रमाकडे लक्ष नाही. काय अवस्था आहे बघा. ए काही काय बोलते उगाच? या आता मी उगाच बोलते? माझं काय अडलंय? आता तुम्हीच सांगा, इथं दिसते का गौरी? माझा आपला जीव तुटतो पोरांसाठी, पण काय इथे सगळा सावळा गोंधळ दिसतोय. नावाला आश्रम चालवतात फक्त. नाहीतर काय, पोरांना वाऱ्यावरच सोडलंय. हे असले लोक फक्त स्वतःचा फायदा करून घेतात, बाकी काही नाही. मुलांच्या भविष्यावर याचा परिणाम होतो ना. ते काय बघणार, काय शिकणार? हो ना, यांच्या लफड्याचा पोरांवर वाईट परिणाम होणार. अहो लोक घाबरतील आश्रमावर विश्वास ठेवायला. असं नको व्हायला. आपण ही मुलं आपल्या ताब्यात घेऊ आणि आश्रमच बंद करून टाकू. हो हो, आश्रम बंदच व्हायला पाहिजे. बंदच करून टाकू. बघा प्लीज प्लीज माझं ऐका. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. इथे सगळं व्यवस्थित चालू आहे. गौरीजी मुलांची खूप काळजी घेतात. हो त्यांच्यासाठी सतत झटत असतात. हे बघा, हा आश्रम, ही मुलं गौरीजींसाठी सर्वस्व आहे. तेच त्यांच्याकडून नकाही राहून घेऊ. सर्वस्व? मग मुलांना असं वाऱ्यावर सोडून कुठे फिरते ती? त्या माझ्या आईसाठी. हे बघा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. गौरीजी मुलांसाठी खूप करतात. त्यांना खूप काळजी आहे मुलांची. आणि प्लीज तुम्ही त्यांच्यावर नको ते आरोप करून चुकीची पावलं उचलू नका प्लीज. हे बघा, आम्हाला या मुलांच्या भविष्याची काळजी आहे. तुम्ही गौरीला बोलवा. अर्ध्या तासाच्या आत जर गौरी आली नाही तर इथल्या मुलांना आम्हाला न्यावंच लागेल. बंद करा, बंद करा. अनाथ आश्रम बंद करा, बंद करा, बंद करा. अनाथ आश्रम बंद करा. तिला कळलं तर? दुसरा पर्याय का आपल्याकडे? सांगावं तर लागेलच ना, नाहीतर अर्ध्या तासात पोचली नाही ना ती तर मुलं जप्त.
आणि आश्रमही बंद होणार असं बोलले ते. तू येशील का गौरी? तुझी गरज आहे का इथे? हो, माझी मुलं आहेत ती, माझ्याजवळच राहणार.